नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत बक्सरच्या युद्धाविषयी, बक्सरच्या युद्ध घटनेविषयी माहिती पाहणार आहोत. बक्सरचं युद्ध हे 23 ऑक्टोबर 1764 ला लढलं गेलं. या अगोदरच्या भागामध्ये आपण बंगालमध्ये जी काही प्लासीची अत्यंत महत्वाची लढाई लढली गेली 1757 ला, त्याविषयी इत्थंभूत अशी माहिती पाहिलेली आहे, पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध देखील आहे. आणि आज आपण या बक्सरच्या युद्धाविषयी माहिती पाहत आहोत. तर बक्सरच्या युद्धामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कुणाची असेल तर ती म्हणजे बंगालचा नवाब मीर कासिम याची होती. त्यानंतर या मीर कासिमने अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला याला मदत मागितलेली होती. त्याचप्रमाणे याच युद्ध घटनेमध्ये दिल्लीचा बादशाह शाह आलम याने देखील या मीर कासिमला मदत केलेली आहे. आणि या तिघांनी मिळून एक मोठं जवळपास 50 ते 60 हजाराचं लष्कर इंग्रजांच्या विरोधात उभारलेलं आहे. आणि इंग्रजांना भारतामधून म्हणा किंवा बंगालमधून हकलवून लावण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी या 1764 ला केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या ठिकाणी मात्र यांची गाठ इंग्रजांचा एक कसलेला सेनापती व्हिक्टोर मनरो याच्याशी पडलेली आहे. आणि या व्हिक्टोर मनरोनं या ठिकाणी पूर्ण रणकौशल्य आपलं पणाला लावलेलं आहे. तर अशा प्रकारे हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तयार होतो. तर या ठिकाणी मीर कासिमच्या अलायन्स मध्ये कोण होतं तर स्वतः नवाब मीर कासिम जो बंगालचा नवाब होता, त्याच्यानंतर नवाब सुजाउद्दौला जो अयोध्येचा नवाब होता आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम. अशा प्रकारे या तिघांचं हे गठबंधन होतं आणि यांचा सामना झालेला आहे तर व्हिक्टोर मनरोशी. तर हा एक अत्यंत महत्वाचा हा प्रश्न तयार होतो. तर यानंतर आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष युद्ध घटना बक्सरची. परंतु त्या अगोदर एक सांगणं महत्वाचं वाटतं की बक्सरचं युद्ध आणि प्लासीचं युद्ध यामध्ये एक बेसिक फरक आहे, बेसिक डिफरन्स आहे की प्लासीची लढाई ही फक्त विश्वासघाताची लढाई होती. प्रत्यक्ष रणांगणावर कोणत्याही प्रकारची मोठं युद्ध लढलं गेलं नाही. एका छोट्याशा चकमकीमध्ये एवढ्या मोठ्या राज्याचं, एवढ्या मोठ्या प्रदेशाचं सत्तांतर घडून आलेलं आहे. आणि त्यामध्ये इंग्रजांनी विश्वासघातकी खेळी करत खुद्द नवाबाचा जावई मीर जाफर जो सेनापती होता, त्याच्यावर नवाबाचा विश्वास होता, त्यालाच आपल्या बाजूने ओढून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे नवाब सिराजउद्दौला म्हणा किंवा आपल्या खुद्द सासऱ्याचा विश्वासघात करून मीर जाफर सत्तेवर आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट की जरी हा विश्वासघाताने सत्तेवर आलेला असला मीर जाफर, तरी देखील हा एक अत्यंत दुर्बल असा प्रशासक होता. राजकारण आणि राजनयाचा त्याचा अनुभव हा अत्यंत तुटपुंजा होता आणि प्रत्येक त्याच्या निर्णयावर इंग्रजांचा एक आत्यंतिक दबाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रशासक रूपामध्ये पाहिलं तर तो अत्यंत दुर्बल प्रशासक असलेला आपल्याला दिसून येतो. प्लासीची लढाई म्हणजे भारताच्या भवितव्यासाठी एक प्रकारची शापित लढाई ठरली होती. कारण एका भारतीय शासकाला त्याच्याच माणसांनी विकलेले होते. प्लासीच्या लढाईत मीर जाफर, दिवाण राय दुर्लभ आणि इतर जी काही सावकार आणि श्रीमंत मंडळी होती, लालची मंडळी होती, ही जर नवाबाच्या बाजूने राहिली असती तर कदाचित प्लासीच्या लढाईचा निर्णय हा नवाबाच्या बाजूने लागला असता, यात मध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. ज्या वेळेस हे युद्ध लढलं गेलं प्लासीचं, त्यावेळेला नवाबाकडे सिराजउद्दौलाकडे जवळपास 50 हजारापेक्षा जास्त खडी फौज होती, हत्यारबंद फौज होती. आणि अशा वेळेला या लढाईच्या घटनेमध्ये जो काही सेनापती मीर जाफर होता, हाच इंग्रजांशी जाऊन मिळालेला होता. त्याने नवाबाशी विश्वासघात केलेला होता आणि परिणामी हे युद्ध किंवा प्लासीचं युद्ध बंगालचा नवाब सिराजउद्दौला हारलेला आपल्याला दिसून येतो. मीर जाफर इंग्रजांच्या मदतीने गादीवर आला खरा, पण तो स्वतंत्रपणे कधीच वागू शकत नव्हता. तो फक्त इंग्रजांच्या हातातले बाहुले बनलेला होता. प्लासीच्या लढाईच्या नुकसान भरपाईपोटी त्याने इंग्रजांना 17.7 कोटी रुपये दिले. तर अशा प्रकारे आपला आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी आणि फक्त हा आर्थिक हेतूसाठी, व्यापारासाठीच इंग्रजांनी मीर जाफरला गादीवर आणलेलं होतं, सत्तेवर आणलेलं होतं. आणि सत्तेवर येताच अगदी तशाच प्रकारे वर्तन या मीर जाफरचं दिसून आलं आणि त्याने जवळपास 17.7 कोटी रुपये
ज्या प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं होतं, त्यांना त्याने दिलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या संपूर्ण प्रदेशामध्ये मुक्त व्यापाराची परवानगी, जकात रहित व्यापाराची परवानगी या मीर जाफरने इंग्रजांना बहाल केलेली आहे. त्याचप्रमाणे 24 परगणा जिल्ह्याची जमीनदारी देखील त्याने बहाल केली. म्हणजे या 3 घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. पहा इथे इंग्रजांना नुकसान भरपाई पोटी म्हणून 17.7 कोटी रुपये मीर जाफरने दिलेत. त्याचप्रमाणे बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या प्रदेशात मुक्त व्यापाराची परवानगी देखील दिली आणि 24 परगणा जिल्ह्याची संपूर्ण जमीनदारी देखील त्याने इंग्रजांना बहाल केलेली आहे. आणि याचा फायदा इंग्रजांना आगामी काळात आपली सत्ता जी काही भारतात मजबूत करायची होती त्यासाठी झालेला आपल्याला दिसून येतो. मीर जाफर हा राजकारणाची जाण नसलेला दुर्बल असा प्रशासक होता. इंग्रजांनी आगामी चाल खेळत कोलकात्याला हत्यारबंद 6,000 लष्कर या ठिकाणी तैनात देखील केलेलं होतं. इंग्रज धूर्त होते, त्यांना माहित होतं आज ना उद्या भारतीय सत्ताधीशांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एक खडं लष्कर आवश्यक आहे आणि हे खडं लष्कर कुठं ठेवायचं, दुसऱ्याच्या पैशावरच त्याला आपण पोसायचं. तर ते लष्कर त्यांनी 6,000चं लष्कर कोलकात्याला त्यांनी ठेवलेलं आहे. मीर जाफर एवढा इंग्रजांच्या दबावाखाली होता की त्याला दरबारामध्ये एखाद्याला बढती जरी द्यायची असेल, एखाद्याचं प्रमोशन जरी करायचं असेल तरी त्याला इंग्रजांची परवानगी घ्यावी लागत होती. तर अशा प्रकारे अत्यंत दुर्बलतेचं दर्शन त्याच्या राजकारणातून आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे तो जो काही दिवाण होता रायदुर्लभ, त्याचप्रमाणे रामनारायण यांना शिक्षा देखील करू इच्छित होता, परंतु इंग्रजांपुढे त्याचं काहीही चालत नव्हतं. या रामनारायण आणि दिवाण रायदुर्लभ यांच्यावर यांच्या डोक्यावर इंग्रजांचा हात होता, त्यांचं छत्र होतं, त्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. इंग्रजांच्या विरोधात डच लोकांशी किंवा डच कंपनीशी तो हात मिळवणी करण्याचा प्रयत्नात होता, पण मीर जाफरची ही चाल ओळखत इंग्रजांनीच खुद्द डचांचा 1759च्या बेदराच्या लढाईमध्ये पराभव केलेला आहे. तर अशा प्रकारे इंग्रजांनी त्याची चाल ओळखलेली आहे आणि डचांचाच पत्ता या ठिकाणी त्यांनी कट केलेला आपल्याला दिसून येतो. डचांचा संपूर्ण पराभव त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे वॉट्स या इंग्रज रेसिडेंटचा मीर जाफरवर अत्यंतिक दबाव होता. त्याचसोबत मीर जाफरने कबूल केल्याप्रमाणे त्याला इंग्रजांना प्रति महिना 1,00,000 रुपये द्यायचे होते. पहा इतकी प्रचंड रक्कम मीर जाफरने दिलेली होती. 17.7 कोटी रुपये त्याने युद्ध खर्च म्हणून दिलेला होता. ज्या प्लासीच्या युद्धात नुकसान झालं असं इंग्रजांचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे त्याने बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या प्रदेशात मुक्त व्यापाराची परवानगी दिलेली होती. आणि एवढं सगळं असून सुद्धा ह्या इंग्रजी कंपनीचं मन भरत नव्हतं आणि या ठिकाणी प्रति महिना 1,00,000 रुपये इंग्रजी कंपनीला द्यावेत अशी अट मीर जाफरवर टाकण्यात आली. परंतु या ठिकाणी राज्याचं उत्पन्न घटत असल्यामुळं ही रक्कम प्रत्येक महिन्याला इंग्रजांना देणं, कंपनीला देणं या ठिकाणी मीर जाफरला शक्य होत नव्हतं. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की 1760 पर्यंत जवळपास 25,00,000 रुपये ही जी मासिक रक्कम होती, या मासिक रकमेची थकबाकी मीर जाफरकडे थकलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे कंपनीची पैशाची गरज पूर्ण न करू शकणारा मीर जाफर आता इंग्रजांच्या कामाचा राहिला नव्हता. तर त्या जी कंपनीची गरज होती पैशाची ती भागवण्यास आता हा मीर जाफर असमर्थ ठरत होता. सबब इंग्रज अधिकारी किंवा इंग्रज गव्हर्नर जो होता, कार्यकारी इंग्रज गव्हर्नर हॉलवेल याने मीर जाफरवर आरोप ठेवला की तो मुघल राजपुत्र अली गौहर व डचांशी संगनमत करून कंपनीच्या विरोधात कारस्थान रचत आहे. तर अशा प्रकारे इंग्रजांची ही खेळीच राहायची की जो त्यांच्या कामाचा नाही त्याच्यावर कोणता ना कोणता तो आरोप ठेवायचे आणि त्याचा काटा आपल्या मार्गातून ते दूर करायचे. अशा प्रकारे आर्थिक बाबतीत आता हा मीर जाफर यांच्या काही कामाचा ठरत नव्हता, त्यामुळे त्याला पदावरून दूर करणं कंपनीसाठी आवश्यक होतं. म्हणून त्याच्यावर हॉलवेलने असा आरोप लादला की हा मीर जाफर मुघल राजपुत्र अली गौहर व डचांशी संगनमत करून कंपनीच्या विरोधात कारस्थान रचत आहे. आणि यानंतर
या हॉलवेलने किंवा इंग्रजी कंपनीने मीर जाफरला 50 लाख रुपयांचे उत्पन्न असलेला बर्दवान आणि नाडिया या जिल्ह्यांचा प्रदेश कंपनीला द्यावा असा प्रस्ताव मांडला. परंतु या प्रस्तावाकडे मीर जाफरने दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येते. इंग्रजांनी अधिक धनलालसेच्या ओढीने 25 फेब्रुवारी 1760 ला मीर जाफरला नवाबाच्या गादीवरून पदच्युत केलेलं आहे. तर अशा प्रकारे विश्वासघाताचा शेवट हा विश्वासघातच या ठिकाणी दिसून येतो आणि अशा प्रकारे मीर जाफरला या ठिकाणी अल्प अशी कारकीर्द मिळाली आणि त्याच्या विश्वासघाताचं फळ त्याला या ठिकाणी विश्वासघातानेच मिळालेलं आपल्याला दिसून येतं. काहीच कामाचा न राहिलेला किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारा हा मीर जाफर आता कंपनीला पोचत होता आणि या मीर जाफरला त्यांनी पदावरून दूर केलेलं आहे. यानंतर गादीवर कुणाला बसवायचं तर अशा प्रकारे मीर जाफरचा जावई मीर कासिम याला गादीवर बसवलं जाईल असं देखील जाहीर करण्यात आलं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा जो काही मीर जाफर होता तर हा मीर जाफर अत्यंत धूर्त होता. हे जरी खरं असलं तरी तो या इंग्रजांच्या आर्थिक देणी देण्याला किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांना महत्वाचा उरलेला नव्हता. अशा प्रकारे त्याला पदावरून दूर करण्यात आलं आणि त्याच्या नंतर गादीवर मीर कासिम याला बसवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. नवाब मीर कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये 1760 ला या दृष्टीने तह झालेला आपल्याला दिसून येतो. मीर जाफरला पदच्युत करत त्याच्या जागी मीर कासिम या त्याच्या जावयाची नेमणूक करण्याचे ठरवण्यात आले. 27 सप्टेंबर 1760 ला मीर कासिम व इंग्रज यांच्यात एक करार घडून आला आणि न लढताच बराच ऐवज इंग्रजांस प्राप्त झाला आणि ही घटना भारताच्या इतिहासामध्ये, बंगालच्या इतिहासामध्ये 1760 ची रक्तहीन क्रांती म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे मीर जाफरला पदावरून दूर करण्यासाठी मीर कासिम जो काही गादीचा आता वारस होणार होता किंवा गादीवर येणार होता याच्याशी इंग्रजांनी अशा प्रकारचा तह केलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणावर आर्थिक प्राप्ती आपल्या पदरात पाडून घेतलेली आहे. तर या तहाचे मुद्दे आता आपण पाहत आहोत. या तहामध्ये बर्दवान, चितगाव आणि मिदनापूर या जिल्ह्यांचा प्रदेश कंपनीला द्यावा असे ठरवण्यात आले. जो 1760 ची रक्तहीन क्रांती म्हणू किंवा मीर कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला तह किंवा करार म्हणू, तर या करारा अन्वये, या तहा अन्वये बर्दवान, चितगाव, मिदनापूर या जिल्ह्यांचा प्रदेश कंपनीस द्यावा असे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे सिलेटच्या चुना व्यापारात कंपनीची 50% भागीदारी राहील हे देखील निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्या अगोदरच्या भागांमध्ये आपण पाहिलेलं आहे की कर्नाटकामध्ये 3 युद्ध घडून आली, कर्नाटकामध्ये 3 संघर्ष उडाले. तर त्या घटना देखील याच दरम्यान सुरू होत्या आणि अशा प्रकारे दक्षिण मोहिमेसाठी मीर कासिमने 5 लक्ष रुपये द्यावे हे देखील या तहाच्या अन्वये निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे कंपनीचे शत्रुमित्र मीर कासिम आपले शत्रुमित्र मानील. त्याचप्रमाणे एकमेकांच्या प्रदेशातील लोकांस रहिवासाची परवानगी देण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे कंपनी आवश्यकता पडल्यास मीर कासिमला लष्करी सहाय्य देखील उपलब्ध करून देईल, पण त्याच्या अंतर्गत कारभारामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. इंग्रजांच्या वतीने व्हॅन्सिटार्ट कॅलॉड याने या तहाची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. मीर जाफरच्या हाताबाहेर गेलेली ही सर्व परिस्थिती होती आणि त्यामुळे आपण होऊन या मीर जाफरने सत्तात्याग केलेला आहे आणि त्याला 15,000 रुपये पेन्शन किंवा मासिक पेन्शनवर त्याला पाठवण्यात आलेला आहे. तो पदावरून दूर झालेला आहे. तर अशा प्रकारे या तहाच्या अन्वये जो काही ब्रेक लागला आहे किंवा जी कारकीर्द मीर जाफरची नष्ट झालेली आहे आणि यानंतर मीर कासिमची कारकीर्द सुरू झालेली आपल्याला दिसून येते. सत्ताधीश म्हणून जर आपण मीर कासिमचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल की अलीवर्दी खानाच्या नंतर जो काही बंगालला प्रशासक मिळाला, उत्तम प्रशासक मिळाला, योग्य प्रशासक मिळाला,
तर तो एकमेव व्यक्ती म्हणजे या ठिकाणी मीर कासिम होता. अत्यंत योग्य असा हा राजकारणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे आता आपण एक एक मुद्द्यांचा अभ्यास करूया. बंगालच्या अगोदरच्या नवाबांचा विचार करता मीर कासिम हा सर्वात योग्य प्रशासक होता, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. पूर्णिया व रंगपूरचा शासक म्हणून त्याने केलेली कार्य ही उल्लेखनीय होती, उत्कृष्ट होती. तर आपल्याला या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बंगालचा सर्वात योग्य नवाब कोण, तर तो म्हणजे मीर कासिम होय. मीर कासिम हा धूर्त होता पहा. मीर कासिम इंग्रज व आपल्यात एक विशिष्ट अंतर राखून होता. मुर्शिदाबाद हे राजधानीचे शहर म्हणजे पाताळतंत्री लोकांच्या कटकारस्थानांचा अड्डा बनलेला होता. म्हणून म्हणून हा धोका ओळखत या मीर कासिमने आपले जे कॅपिटल आहे, आपलं जे राजधानीचं शहर आहे, तर ते मुर्शिदाबाद येथून हलवून मुंगेर या ठिकाणी त्यांनी आपली कॅपिटल बनवलेली आहे, आपली राजधानी बनवलेली आहे. तर या ठिकाणी हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न तयार होतो की मुर्शिदाबाद वरून मुंगेर या ठिकाणी राजधानी कुणी नेली, तर मीर कासिम याने नेलेली आहे. आणि का नेली, तर ते त्याचं उत्तर देखील या ठिकाणीच मिळत आहे की कटकारस्थान या ठिकाणी खूप चालायचे, त्यांचा हा अड्डा बनलेला होता मुर्शिदाबाद म्हणजे, आणि म्हणून त्याने आपली राजधानी मुर्शिदाबाद वरून मुंगेर या ठिकाणी नेलेली आहे. त्याचप्रमाणे मीर कासिमने आपल्या सैन्याची रचना युरोपियन पद्धतीने करण्यास सुरुवात केली. मुंगेर येथे त्याने आधुनिक तोफा व बंदुकांच्या निर्मितीचे कारखानेही काढलेले आहेत. तर सर्वात योग्य प्रशासक, दूरदर्शी प्रशासक आणि स्वतः लष्करी दृष्ट्या सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणारा प्रशासक, अशी अनेक अंगे या मीर कासिमला असलेली आपल्याला दिसून येतात. आपल्या सैन्याची रचना युरोपियन पद्धतीने त्याने करायला सुरुवात केली, कारण त्याला माहित होतं की इंग्रजांपुढे जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला लष्करी दृष्ट्या सिद्ध व्हावे लागेल. आणि म्हणून त्याने ही जी काही नवीन राजधानी बनवलेली होती मुंगेर, याच ठिकाणी त्याने आधुनिक तोफा आणि बंदुकांच्या निर्मितीचे कारखानेही काढलेले आहेत. बिहार येथे असणारा मुघल राजपुत्र अली गौहर याला न दुखावता उत्तरेकडच्या बाजूने राज्य विस्तारास त्याने प्रारंभ केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे नवाबाचे आदेश न पाळणाऱ्या जमीनदारांवर त्याने कडक कारवाई केलेली आहे. जो आपले आदेश पाळत नाही किंवा जे जमीनदार बेबंद वागतात त्यांच्यावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मीर कासिमने केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे बिहारचा नायब राज्यपाल राम नारायण हा मीर कासिमची सत्ता मानत नव्हता. सबब त्याला पदावरून पाय उतार करून त्याला ठार मारण्यात देखील हा मीर कासिम यशस्वी ठरलेला आहे. तर या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बिहारचा जो काही नायब राज्यपाल होता राम नारायण, हा मीर कासिमची सत्ता झुगारून द्यायचा प्रयत्न करत होता. म्हणून त्याला पदावरून दूर करत त्याला देखील ठार मारलेलं आहे. त्यानंतर राज्याची आर्थिक सुधारणा करण्यासाठी की आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या मीर कासिमने नवीन कररचना देखील अंमलात आणलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे सर्व योग्य असा हा मीर कासिम बंगालला लाभलेला शासक होता, हे आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी मीर कासिम आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये आता वादाच्या ठिणग्या पडण्यास देखील सुरुवात झालेली होती, संघर्षाला सुरुवात झालेली होती. आता त्या कारणांचा आढावा, या ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम मधील तणावाचा आढावा आता आपण घेणार आहोत. तर मीर कासिमचे राज्यकर्ता म्हणून मूल्यमापन केल्यास अलीवर्दी खानानंतरचा तो सर्वात योग्य प्रशासक होता. इंग्रजांच्या मदतीने तो जरी सत्तेवर आला असला तरी तो इंग्रजांच्या उंजळीने पाणी पिण्यास तयार नव्हता. मीर कासिम आपल्या आर्थिक हितासाठी काम करेल अशी कंपनीची धारणा होती, पण फक्त इंग्रजांच्या समर्थनावर आपली सत्ता टिकवून ठेवणे मीर कासिमला मान्य नव्हते. तर आपण वेळोवेळी पाहत आहोत की मीर कासिम हा राज्यकर्ता कसा होता, तर मीर कासिम हा बंगालचा सर्वात योग्य राज्यकर्ता असलेला आपल्याला दिसून येतं. इंग्रजांच्या मदतीने तो जरी सत्तेवर आला असला तरी पूर्णतः इंग्रजांवर डिपेंड राहायला किंवा प्रत्येक निर्णयामध्ये इंग्रजांना विचारण्यास हा मीर कासिम तयार नव्हता.
कधी ना कधी तो इंग्रजांचं वर्चस्व झुगारून देणार होता. त्याचा प्रयत्न होता की कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांना अधिक शक्तिशाली होऊ न देणं किंवा कोणत्याही परिस्थितीत इंग्रज अधिक शक्तिशाली बनता कामा नयेत आणि आपलाही शक्तिपात होता कामा नये. इंग्रजी जोखड वेळ येता झुगारून देण्याचा त्याचा मानस होता. तर अशा प्रकारे त्याच्या या ज्या सर्व लष्करी दृष्ट्या सिद्ध होण्याच्या हालचाली आपल्याला असं निर्देशित करतात की तो इंग्रजांशी लढण्याची एक सुप्त तयारी करत असलेला आपल्याला दिसून येतो. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी नवाबाचा कोणताच कायदा मानत नव्हते. एवढेच काय तर मनाला वाटेल असे त्यांचे वर्तन असायचे. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या प्रदेशामध्ये मुक्त व्यापार करण्याची या इंग्रजांना परवानगी दिलेली होती, परंतु या व्यापारी परवानगीचा ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करत असत. पहा, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांना परवानगी मिळालेली होती 1717 फर्रुख सियारच्या किंवा दिल्लीचा बादशाह जो काही होता फर्रुख सियार, तर याच्या आदेशान्वये यांना ही मुक्त व्यापाराची परवानगी मिळालेली होती. वेळोवेळी बंगालमधूनही अशी परवानगी मिळालेली होती. पण यांना मिळालेल्या व्यापारी परवानगीचा हे दुरुपयोग कसे करत, तर ते आपल्या अंडर दुसऱ्याला सुद्धा व्यापाराच्या परवानग्या देत असत. म्हणजे पहिल्यांदा इंग्रजांकडून येणारी मिळकत बंद झाली आणि जे काही दुसरे व्यापारी होते या व्यापाऱ्यांना परवानगी देण्याचं काम हे इंग्रजच करायचे. म्हणजे जो काही महसूल बंगालच्या राज्याला मिळणार होता तो त्यांना मिळत नव्हता आणि अशा प्रकारे बंगालच्या नवाबाचं दुहेरी नुकसान होत होतं. आणि अशा प्रकारे ह्या ज्या काही घटना होत्या, इंग्रजी कंपनीची जी बेबंदशाही होती किंवा इंग्रज अधिकाऱ्यांची हे बेलगाम वर्तन होतं, तर हे वर्तन कंपनीच्या लक्षात आणून देण्याचं कार्य या मीर कासिमने केलेलं आहे. परंतु त्यांनी आपल्या माणसांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. इंग्रज हे व्यापार करताना लुटारूंप्रमाणे वर्तन करत असत. जनतेला हत्यारांची भीती दाखवत असत. अगदी पाव किमतीत ते माल देखील खरेदी करत असत. अशा प्रकारे या सर्व बाबी मीर कासिमने वेळोवेळी कंपनीस कळविल्या होत्या, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, पहा, इंग्रज हे व्यापारी होते यामध्ये काही शंका नाही, परंतु जोपर्यंत हे शक्तीहीन होते, फक्त व्यापारी म्हणून होते, तेव्हा त्यांचं वर्तन वेगळं होतं. आणि आता त्यांना लष्करी सिद्धता प्राप्त होत चाललेली होती. त्यामुळे जनतेकडून अतिशय अल्प दराने म्हणजे पाव किमतीमध्ये सुद्धा हे हत्यारांचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांच्याकडून माल खरेदी करत असत. आणि यामुळे ही सर्व घटना मीर कासिमने कंपनीला कळविली होती, परंतु त्याचा कोणताही प्रकारचा उपयोग होत नव्हता. परिणामी मीर कासिमने आता एक मोठा डिसिजन घेतलेला आहे, या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. कंपनीला वेळोवेळी कळवलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. यामध्ये राज्याचं नुकसान होतंय, देशी व्यापार देशोधडीला लागत चाललाय. आणि म्हणून त्याने भारतीय व्यापाऱ्याच्या किंवा देशी व्यापाऱ्यांच्या हितासाठी त्याने भारतीय अंतर्गत व्यापारावरील किंवा भारतीय लोकांच्या व्यापारांवरील कर संपूर्णतः हटवलेला आहे. तर ही घटना मीर कासिमच्या आयुष्यातील माइलस्टोन घटना आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. तर अशा प्रकारे भारतीय व्यापारी समाजाची किंवा व्यापाराची काळजी घेत असलेला मीर कासिम हे सुद्धा एक मीर कासिमच्या राजयोग्यतेचं एक अंग असलेला आपल्याला दिसून येतं. तर पुन्हा पाहूया हा मुद्दा आपण. परिणामी भारतीय व्यापाऱ्यांच्या हितासाठी मीर कासिमने कठोर निर्णय घेत भारतीय अंतर्गत व्यापारावरील सर्व कर हटवलेले आपल्याला दिसून येतात. ही बाब स्फोटक ठरली. या घटनेमुळे कंपनी व भारतीय व्यापारी हे एकाच कक्षेमध्ये आले. हे इंग्रजांना मान्य नव्हते. इंग्रजांच्या मते करातील सूट हा कंपनीचा विशेष अधिकार होता. अशा प्रकारे इंग्रज स्वतःला व्यापारात सूट मागायचे, जकातीमध्ये सूट मागायचे, पण हीच सूट भारतीय व्यापाऱ्यांना किंवा देशी व्यापाऱ्यांना मिळू नये म्हणून ते प्रयत्नशील राहते.
भारतीय वस्तू महागात महाग बनत जाव्या आणि इंग्रजी वस्तू स्वस्त बनाव्या, त्यांचा खप व्हावा, हा एकमेव हेतू या ठिकाणी इंग्रजी कंपनीचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे आता संघर्ष अटळ बनत चाललेला होता. मीर कासिमचे पारडे जड होत चालल्याचे पाहून इंग्रजांनी जुलै 1763 मध्ये मीर कासिमला पदावरून दूर करत त्याच्या जागी पुन्हा मीर जाफरची नेमणूक केली. आता मीर कासिमसाठी युद्ध अटळ होते आणि दुसरा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता, तो म्हणजे जे जे घडेल ते पाहत राहणे. परंतु हा हतबल नवाब नव्हता. त्याने या ठिकाणी युद्धाची तयारी केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे जो डोईजड होत चाललेला मीर कासिम होता, तर या मीर कासिमला पुन्हा एकदा जुलै 1763 मध्ये इंग्रजांनी पदावरून दूर केलेला आहे, पदच्युत केलेला आहे. आणि त्याला पदच्युत करून पुन्हा त्याच्या जागी मीर जाफरची नवाबपदी नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते. एकाकी इंग्रजांशी झुंज देणे मीर कासिमला शक्य नव्हते. मीर कासिमने अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला याच्याशी संधान साधले. यावेळी पानिपतच्या युद्धाच्या दरम्यान दिल्लीतून पळून अयोध्येच्या आश्रयाला आलेला बादशाह शाह आलम देखील अयोध्येलाच होता. इंग्रजांना बंगालच्या बाहेर पिटाळण्याबाबत या तिघांमध्ये एकमत घडलेलं आहे आणि या तिघांच्या फळीने 50,000पेक्षा जास्त मोठं लष्कर देखील उभारलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे इंग्रजांशी झुंज देणं, इंग्रजांशी झुंज घेणं हे एकट्या मीर कासिमला शक्य होणार नव्हतं. म्हणून याने जो काही अयोध्येचा नवाब होता सुजाउद्दौला, याला मदत मागितलेली आहे. सुजाउद्दौलाने मदत देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि याच वेळेला दिल्लीचा जो काही शाह आलम हा बादशाह होता, हा देखील अयोध्येला आश्रयाला होता. आणि अशा प्रकारे या तिघांनी गठबंधन केलेलं आपल्याला दिसून येतं. एक संयुक्त सेना उभारलेली आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी गडबड होऊ द्यायची नाही. पा सुजाउद्दौला, सिराजउद्दौला ही जवळपास सारखी वाटणारी नावे आहेत. सिराजउद्दौला हा बंगालचा नवाब होता, त्याला पदच्युत करून त्या जागी मीर जाफर आलेला होता. आणि हा सुजाउद्दौला जो होता, तर हा अयोध्येचा नवाब होता. ह्या गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. एक या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होण्याची देखील शक्यता असते. बनारसच्या पूर्वेस असणाऱ्या बक्सारच्या रणमैदानावर मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम यांची संयुक्त सेना, तर दुसऱ्या बाजूला इंग्रज सेनापती व्हिक्टर मनरो याच्या नेतृत्वात इंग्रज फौज, अशा प्रकारे या दोन्ही फौजा लढण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया आपण. तर बनारसच्या पूर्वेला असणाऱ्या बक्सारच्या रणमैदानावर मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम या तिघांची संयुक्त सेना, कंबाईन आर्मी, तर दुसऱ्या बाजूला अगेन्स्ट मध्ये व्हिक्टर मनरो हा इंग्रज सेनापती उभा होता. या दोन्ही फौजा आमने सामने लढण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. भारताच्या इतिहासात 23 ऑक्टोबर 1764 हा काळा दिवस उजाडला. सकाळी 9 वाजताच्या आसपास युद्धाला तोंड फुटले. एका बाजूला अजस्त्र अशी संयुक्त सेना असतानाही इंग्रजांच्या कवायती फौजेची सरशी झाली. पुढील 3 तासाच्या आतच इंग्रजांच्या रणनीती आणि तोफांच्या भडीमारासमोर संयुक्त सेनेचा दणदणीत पराभव झालेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही अत्यंत माइलस्टोन घटना आहे पहा भारताच्या इतिहासातील. बंगालमध्ये यांचा पाया पूर्णतः मजबूत झालेला आहे. प्लासीचं युद्ध म्हणजे न लढलेलं युद्ध होतं, ते फक्त कूटनीतीने जिंकलेलं युद्ध होतं. आणि रणांगणावर पराक्रम गाजून म्हणा किंवा रणांगणावर आपली लष्करी सिद्धता सिद्ध करत जिंकलेलं युद्ध म्हणजे या ठिकाणी बक्सारचं युद्ध होय. तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या फौजेचा व्हिक्टर मनरोच्या नेतृत्वात 7-8 हजाराच्या फौजेने फक्त 3 तासांच्या आत दणदणीत पराभव केलेला आहे. सकाळी 9 वाजताच्या आसपास बक्सरच्या युद्धाला सुरुवात झाली आणि 12 वाजताच्या आसपास हे युद्ध संपलेलं आहे. मीर कासिम युद्धभूमी सोडून पळून गेलेला आहे.
सुजाउद्दौला देखील रणांगण सोडून रोहिलखंडाच्या दिशेने पळाला आणि इंग्रज बादशहा जो काही होता शाह आलम हा या ठिकाणी इंग्रजांना येऊन मिळालेला आहे. तर अशा प्रकारे एका अजस्त्र फौजेला, एका अजस्त्र अशा संयुक्त सेनेला धूळ चारत आपली लष्करी सिद्धता सिद्ध करत इंग्रजांनी या ठिकाणी बक्सारचं युद्ध जिंकलेलं आहे. मीर कासिमचे यानंतरचे सर्व आयुष्य हे भटकंतीत गेले आणि 7 जून 1777 ला त्याचा मृत्यू झालेला आहे. तर मीर कासिमच्या नंतर मीर जाफरचा मुलगा नजमुद्दौला याला गादीवर बसवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बक्सारच्या युद्धाविषयी माहिती पाहिलेली आहे आणि अत्यंत दुर्दैवी असा या बक्सारच्या युद्धामध्ये या संयुक्त सेनेचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. तर आपला प्रयत्न होता विद्यार्थी मित्रांनो की कोणत्याही प्रकारची माहिती या युद्ध घटनेमधून सुटू नये आणि आपण असाच प्रयत्न केलेला आहे. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपैकी कळवा. धन्यवाद.